हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असताल. आणि आज मी बनवलेलं आहे मारवाडी रेसिपी. तर प्युअर मारवाडी म्हणजे बिना कांदा लसूण अद्रक आणि शिवाय कांदा मसालासुद्धा टाकलेला नाही आहे मी यामध्ये. आणि मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. मी तर डाळ भिजवली आणि कुकरला हळद टाकून आणि थोडंसं मीठ टाकून कुकरला शिट्ट्या घेतल्या. इथं गव्हाचं पीठ घेतलेलं, थोडीशी हळद घेतली, मीठ घेतलं, मिरची पावडर आणि गोडा मसाला, हे माझे मसाले आहेत इथं. आणि आपण असं म्हणतो की नाही का, कांदा लसूण नसल, अद्रक लसूण नसल, नाही का, असं तर जेवण टेस्टी नाही लागत. पण नाही, तसं हा जो गैरसमज आहे हा चुकीचा आहे. खूप छान जेवण बनतं, खरंच सिरियसली खूप छान जेवण बनतं. तर मी ही रेसिपी केलेली आहे ना, ह्याच्यात काहीच नाही टाकलेलं. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा. आणि हे पीठ जे मी मळलेलं आहे मसाले यूज करून, तर हे नॉर्मलच मळलेले आहे, जसं चकुल्यांना आपण पीठ मळतो सेम पॅटर्न आहे. म्हणजे नाही का, नाव फक्त वेगळं आहे पण सेम आहे सगळं. फक्त कोणाकोणाची करायची पद्धत, कोणाकोणाची रेसिपी वेगळी. तर असं. आणि मी इथं तेच सांगत होते की चकुलेच म्हणतात ह्याला मराठीत. आणि मग मी हे पीठ वगैरे मळून घेतलेलं आणि त्याची लाटी लाटून घेतली. छोटासा ग्लास आहे, चहाचा ग्लास आहे हा माझा. तर त्या चहाच्या ग्लासने मी गोल आकार, म्हणजे वेगळे वेगळे नाही का डिझाईन केलेले. इथं मी दाखवलेले आहेत बघा. एक गोल घेतला आहे, एक असं नाही का छोटं पेड्यासारखं आहे आणि त्याला असं मधून चपटं केलेलं आहे. आणि शंकरपाळ्यांची एक डिझाईन आहे आणि एक अशीच आहे, ती वेगळी डिझाईन आहे. तर ती मी कधी असा पूर्ण ब्लॉग बनवल ना, त्यावेळेस मी तुम्हाला तो दाखवन. म्हणजे हा पूर्णच आहे, पण असं जो व्लॉग आहे माझा तो कंटिन्यू तुम्हाला जर पाहायचा आहे तर मी हा जो व्लॉग आहे ना पूर्ण यूट्यूबला टाकणार आहे, मग तुम्ही तिथं पाहू शकता. तर इथं डाळ झालेली होती बॉईल करून, आणि इथं मी कस्तुरी मेथी घेतलेली. कस्तुरी मेथी आहे ना चांगली घासून त्यामध्ये टाकली डाळीमध्ये आणि 5-10 मिनटासाठी साईडला ठेवलं. डाळीला जो कस्तुरी मेथीचा स्वाद आहे ना तो जास्ती ओढून घेतो आणि खूप भारी मस्त लागतं. हे सुक्कं खोबरं आणि फक्त जिरं, सुकं खोबरं आणि फक्त जिरं. ते हे मी का घेतले हे तुम्हाला पुढं पाहायला मिळेल. इथं राई जिऱ्याची फोडणी दिली, कोथिंबीर टाकली आणि मी इथं मसाले काय घेतले तुमच्या समोर आहे. गोडा मसाला आहे, धने पावडर आहे, मिरची पावडर आहे आणि हा किचन किंग मसाला मी फर्स्ट टाईमच यूज करते. आणि हळद तर फर्स्ट टाईम म्हणजे नाही का, आम्ही केलं ना हे तर छान झालं. म्हणजे दरवेळेसपेक्षा आणखीन टेस्ट आली किचन किंग मसाल्याने, खरंच खूप भारी आहे. आणि मग मी ते मसाले तेलात राई जिरं कोथिंबीर टाकलेली होती आणि डाळ टाकून छान असं त्याला मिक्स करून पाणी पण तांब्याभर टाकलं. आणि त्यानंतरने हे 10 मिनटासाठी उकळवायला ठेवलेलं. आणि मग म्हटलं तोपर्यंत काय करायचं, तर मी म्हटलं भांडे घासून घ्यावे, म्हणून मी भांडे घासली आणि अर्धी भांडे तशीच ठेवली कारण त्याला उकळी आलेली होती. तर मग मी हात धुवून हे त्याच्यामध्ये ढोकळे सोडायला गेले. मग असं मी सगळे सोडले व्यवस्थित. आणि ते छोटे छोटे असतात ना शंकरपाळी, त्याला ना सोडायला खूप लेट होतो. आणि मग मी ते सगळं टाकून दिलं झाकण ठेवून 10-15 मिनटासाठी. आणि राहिलेले भांडे वगैरे आवरले. आणि 15-20 मिनटांनंतर मी हे परत चेक केलं ना, तर हे शिजलेलं असतं. म्हणजे कसं समजायचं की हे शिजलं, ज्यावेळेस ते ढोकळे असतात ना ते वरती येतात, तर त्यावेळेस समजायचं की हे शिजले. मग अजून मी 10 मिनटासाठी ठेवलं. आणि असं करता करता ह्याला नाही म्हटलं तर अर्धा तास, आणि अर्धा तास लागला मला फक्त शिजण्यासाठी ते. तर झालं आणि फायनली जेवण झालं. ह्याला आम्ही खातो लोणचं आणि पापडासोबत. पापड लोणचं खूप भारी लागतं खायला. तर कसं वाटलं माझा हा व्हिडिओ प्लीज कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.